सीझन चेंज झाला ना की आपल्या रुटीनमध्ये सुद्धा बदल करावे लागतात, कारण वातावरणातील बदलाप्रमाणे आपल्याला सुद्धा आपलं रुटीन बदलावं लागतं. कारण उन्हाळा चालू झालाय आणि सूर्य आपल्या सर्व शक्तीनिशी तळपायला लागलाय आणि या बाहेरच्या प्रचंड उष्णतेमुळे आपल्या शरीरातील सुद्धा उष्णता वाढत असते आणि त्यामुळेच आपली एनर्जी लेवल आहे ती लो होते, खूप थकवा जाणवतो, उगाचच खूप चिडचिड वगैरे होते. म्हणूनच या सगळ्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आपल्या रुटीनमध्ये चेंज करणं गरजेचं आहे. ऊन एवढं वाढलंय की खिडकीतून अगदी सूर्य महाराज घरात येतात की काय असं वाटतंय. आणि पूर्वीपेक्षा सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे खूपच उन्हाळा वाढलाय असं वाटतं. त्यामुळे खूप उष्णतेचे त्रास होतात, म्हणजे उन्हाळे वगैरे लागणे असे त्रास होतात. तर त्यासाठी आपलं शरीर थंड राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर उन्हाळ्यामध्ये असंही आपल्याला तहान खूप लागत असते, त्यामुळे जास्तीत जास्त आपण लिक्विड घ्यायला पाहिजे. तर यासाठी फक्त पाणी न पिता वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ ड्रिंक आहेत ते आपण बनवू शकतो, जे अगदी घरातल्या घरातच अवेलेबल गोष्टी आहेत ना त्याच्यापासून. तर किचन ही तर आपली एक प्रयोगशाळाच असते. किचनमध्ये आपल्या ज्या वस्तू असतात ना त्या खरंच आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. तर इथं मी एक चमचाभर धने घेतलेत आणि एक ग्लासभर पाण्यामध्ये हे धने भिजत टाकायचे. तरी झोपताना भिजत टाकले आणि सकाळी उठल्यानंतर पिलं तर अजून चांगलं. फक्त सकाळी हे पाणी गाळून घ्यायचं आणि ते गाळलेलं पाणी आहे ते प्यायचं. शरीराला थंडावा तर मिळतोच, पण जे उन्हाळे लागणे वगैरे आहेत ना तर त्याच्यावरती सुद्धा हा उपाय चांगला आहे. आणि फक्त पाणी पिण्यापेक्षा त्याच्यामध्ये काकडी, लिंबू, पुदिना वगैरे असं टाकलं ना आणि एक अर्ध्या तासानंतर हे पाणी पिलं ना तर ते आपल्या शरीरातील म्हणजे ते डेटॉक्स वॉटर म्हणून काम करतं. शरीरातील जे विषारी घटक असतात ते बाहेर पडले जातात आणि त्याचबरोबर पाणी इतकं टेस्टी लागतं हे, आणि त्यामुळेच ते भरपूर पिलं सुद्धा जातं. आज माझ्याकडे पुदिना नाही, पण काकडी आणि लिंबूच्या एकदम बारीक अशा स्लाइस करून टाकले. आणि काकडी तर गुणधर्माने किती थंड आहे माहितीच आहे. काकडी आपण जास्तीत जास्त प्रमाणात खायला पाहिजे. म्हणजे ही जास्त पाणी असलेली जी फळं आहेत ना ती आपण जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये खायला पाहिजेत. आणि हे बघा घरच्या घरी आपण एकदम मस्त डेटॉक्स वॉटर बनवलेलं आहे. खरंच इतकी छान टेस्ट लागते. मला तर हे सगळ्या सीझनमध्ये आवडतं, पण उन्हाळ्यामध्ये याची जास्तीत जास्त गरज असते. उष्णतेमुळे आपल्याला सारखी तहान लागत राहते, त्यामुळे आपण काहीतरी थंड पिण्याच्या पाठीमागे असतो. पण बाहेरचं काहीतरी घेण्यापेक्षा आपल्याच घरामध्ये बनवलेली जी सरबत वगैरे असतात ना तर ती आपल्यासाठी खरंच चांगली आहेत. जसं की हे कोकम सरबत आहे, इकडे कोकणात तर हे मिळतं, पण हल्ली सगळीकडेच मिळतं. कोकम हे पित्त शामक असतं. पहिले ना मी कोकम घरामध्ये आणून त्याच्यापासून सरबत बनवायची. आता यावर्षी जर मला मिळाली तर बनवेन. आणि फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर कायमस्वरूपी हे कोकम सरबत घरामध्ये असतं. आणि हे जे धण्याचं पाणी आहे ना त्याच्यामध्ये आपण जिरं सुद्धा टाकू शकतो, कारण जिरं सुद्धा स्वभावाने थंड आहे. आणि असंही आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त काही खावंसं वाटत नाही, फक्त लिक्विडच घ्यावंसं वाटतं. म्हणून आपण घरातच असे वेगवेगळे प्रकार बनवायला पाहिजेत. आणि हे जे कोकम सरबत आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात. म्हणजे एक आगळं असतं जे फिश वगैरे बनवण्यासाठी वापरलं जातं, आणि हे सरबत आहे तर याच्यामध्ये जे रेडीमेड असतं त्याच्यामध्ये पहिल्यापासून खूप साखर असते, त्याच्यामुळे बनवण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. फक्त थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सरबत आहे ते मिक्स करायचं. जे कधी पाहुणे वगैरे येणार असतील तर आपण आधीपासून सुद्धा असं बनवून ठेवू शकतो. फक्त हे थंड असेल ना तर अजून चांगलं लागतं. तसंच हे जे आगळ आहे ना त्याच्यापासून सोलकढी बनवतात, आणि सोलकढी ही पचनासाठी सुद्धा खूप चांगली असते. आणि पण सुद्धा आपण अजून तरी कैऱ्या आलेल्या दिसत नाहीयेत बाजारामध्ये. तर या प्रकारे आपण हे सरबत बनवायचं. आपल्याला खूप थंड पाणी प्यावंसं वाटतं, तर आता माझ्याकडे मातीचा जो माठ आहे ना तो नाही आहे, तर मी हे जे तांब्याचं भांडं आहे ना त्याला असाच ओला रुमाल असा गुंडाळून ठेवते, म्हणजे ते पाणी आतलं ते थंड राहतं. तर यावर्षी मला घ्यायचं आहे मातीचा मटका. बघूयात आता बाजारामध्ये गेल्यावर कुठे मिळतायत का. त्याच्यानंतर उन्हाळ्यातला सगळ्यात त्रासदायक प्रकार म्हणजे उन्हाळी लागणे. आता ज्या स्त्रियांना उन्हाळे लागतात ना त्यांना तर ते माहितीच असेल किती त्रास होतो. तर त्याच्यावरती अगदी गुणकारी म्हणजे हा सब्जा असतो. उन्हाळी लागण्यामध्ये आणि एकूणच थंडावा मिळण्यासाठी सब्जा खूपच गुणकारी आहे. सब्जा म्हणजे कधी कधी आपण फालुदामध्ये जे बघतो ना ज्या बिया अशा फुललेल्या असतात तर तो सब्जा असतो. तर या प्रकारे सब्जा असतो, तर कोणाकोणाला माहिती नसतो म्हणून मी दाखवते आहे. तर हा चमचाभर सब्जा आहे तो ग्लासभर पाण्यामध्ये टाकून ठेवायचा. एक 15-1 मिनिटातच तो असा छान फुलतो. वाटल्यास गाळणीमध्ये टाकून 1 मिनिटभर नळाखाली धुवून नंतर तो पाण्यामध्ये टाकला तरी चालतो. पण हा जो मी घेतला तो स्वच्छच आहे, चांगला आहे, त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे नाहीये, तर त्याच्यामुळे मी असाच टाकलाय. त्यामुळे आता महिन्याचा किराणा जो भरतो उन्हाळ्यामध्ये तर त्याच्यामध्ये सब्जा नक्की ऍड करायचा. सब्जा बरोबरच चिया सीड सुद्धा असतात. तर हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. कोणाकोणाला वाटतं की सब्जा म्हणजे चिया सीड, तर तसं नाही आहे. हा सब्जा आहे, थोडासा काळा असतो, आणि हे चिया सीड आहे. अजून एक म्हणजे जे सब्जाच्या बिया असतात ना त्याने शुगर लेवल पण कमी होते, आणि शिवाय वेट लॉस मध्ये सुद्धा ते उपयुक्त आहे. तर हे चिया सीड्स बघा 50 ग्रॅम फक्त 16 रुपयाला इथल्या लोकल मार्केटमधून मी घेतलंय. तुमच्या इथे मिळत नसेल तर ऑनलाईन सुद्धा हे मिळू शकतं.
चिया सीड्समध्ये फायबर आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळं वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग करतात. तुम्ही गुगलवरती सर्च करून सुद्धा बघू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात आवडीचा सगळ्यांच्या आणि सगळ्यात गुणकारी म्हणजे दही. उन्हाळ्यामध्ये रोज दही आणि ताक पिलं ना तर खूप चांगलं असतं आणि त्यासाठी घरच्या घरी जे दही लावलेलं असतं ना ते तर खूपच चांगलं असतं. तर हे मी घरी लावलेलं दही आहे. तर दह्यासाठी साईचं दही न लावता फक्त दुधाचं, म्हणजे रोज रोज खाण्यासाठी जे आपण दही लावतो ना ते फक्त दुधाचं लावायचं. ती छान लागलं आणि एवढं टेस्टी पण लागतं ना, त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये दही, ताक, काकडी, कोशिंबीर असं घ्यायचं. आता हे झालं खाण्याचं, पण आपल्याला सुद्धा दिवसभर कम्फर्टेबल वाटायचं असेल ना तर कॉटनचे ड्रेस घातले किंवा कॉटनचे गाऊन वापरले ना तर आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे उन्हाळा आल्यानंतर आपल्या कपड्यांमध्ये सुद्धा आपण चेंज करायला पाहिजे. जे असे हलके सुती कपडे असतात ना ते आपल्याला थंडावा पण देतात आणि नजरेला सुद्धा बघायला चांगले वाटतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. मी आधी ही चूक केलेली की मी आधी अजिबात सनस्क्रीन लावायची नाही आणि एकदा जर स्किन टॅन झाली ना तर ती टॅन घालवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात आणि 30-40 नंतर तर टॅन घालवणं हा एक मोठा टास्कच असतो. उन्हामध्ये असंच फिरण्यामुळे सुद्धा वांग वगैरे येऊ शकतो. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशी ही जाग लवकर येते, कारण झोप तशी फारशी लागत नाही जशी हिवाळ्यामध्ये लागते. तर स्वयंपाकसुद्धा आपण सकाळी ना लवकरच करायला पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये मोडसुद्धा बघा धान्यांना खूप सारे येतात आणि लगेच येतात आणि मोड आलेली कडधान्य खाणं हे तर आपल्यासाठी चांगलंच असतंय. आणि उन्हाळ्यामध्ये एवढं गरम होत असतं की गॅस शेजारी अजिबात उभं राहू वाटत नाही. जितका वेळ आपली शेगडी गॅस सुरू असतो ना तितकं आपल्या घरामध्ये जास्त गरम होतं. त्यामुळं जितक्या लवकर आपल्याला स्वयंपाक करता येईल ना तेवढ्या लवकर करायचा. कारण गॅस बंद केला आणि ओटा वगैरे स्वच्छ केला ना तर एक थंडावा राहतो घरामध्ये. खरं तर सगळे असे म्हणतात की हिवाळ्यामध्ये व्यायाम चांगला होतो, पण मला तर वाटतं की उन्हाळ्यामध्ये चांगला होतो. कारण एकतर जाग पण लवकर येते, हिवाळ्यामध्ये एकतर लवकर उठू वाटत नाही, पण उन्हाळ्यामध्ये असं नसतं, लवकर जाग येते. त्यामुळे सकाळी लवकर थंड वातावरण असतं तेव्हाच चालून आलं की आपल्यासाठी चांगलं आहे. कारण हिवाळ्यामध्ये आपण नाही म्हटलं तरी भरपूर खाल्लं जातं आणि ते मानवतं सुद्धा. आणि अशी ही उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त भूक सुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी उन्हाळा एकदम योग्य आहे असं मला वाटतं. आणि सकाळी थोडंसं जरी व्यायाम केला किंवा चालून आलं ना तर ती दिवसभर आपल्याला एनर्जी मिळते. आणि असंही उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याची कामं असतात किंवा वाळवण वगैरे असतात तर ती सकाळी लवकरच ही कामं करायची. म्हणजे मला आठवते की मुलं जेव्हा लहान होती ना तेव्हा मुलांना शाळेत सोडलं म्हणजे स्टॉपवर आम्ही सोडून यायचो आणि लगेचच वेफर्स वगैरे करायला किंवा कुरड्या वगैरे जे काही करायचं असेल ना ते करायला घ्यायचो. कारण एकदा ऊनवर आलं की ही कामं करणं होत नाही. आम्ही म्हणजे आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या मैत्रिणी. तर आता हे बंद केलं आहे कारण आमच्या बिल्डिंगच्या वरती आता शेड घातलेलं आहे, त्याच्यामुळे ऊनच नाही, त्याच्यामुळे या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या बंद झालेल्या आहेत. पण खरंच हे करण्यात सुद्धा ना एक वेगळी मजा असते. आणि उशिरा उठून ही सगळी स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं ना तर खूप उशीर होत जातो आणि मग परत शेगडीजवळ उभं राहणं अशक्य होतं. कारण एवढा घाम येतो, अक्षरशः कधी हा स्वयंपाक आवरतोय असं होऊन जातं. त्याच्यामुळे सकाळचा आणि संध्याकाळचा सुद्धा स्वयंपाक लवकर करायचा. आणि असंही उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या वगैरे काही जास्त मिळत नाहीत, त्याच्यामुळे कडधान्यच केली जातात. तर आपला जो आहार आहे ना तो हलका ठेवायचा. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा असेच प्रकार करायचे जे झटपट करता येतील आणि पचायला हलके असतील. एकूणच ह्या सीझनची जी सुरुवात असते ना उन्हाळ्याची ती खरंच खूप गडबडीची सुद्धा असते आणि खूप एनर्जेटिक सुद्धा राहावं लागतं. कारण याच महिन्यामध्ये मुलांच्या एक्झाम्स असतात, लग्नकार्य सुद्धा असतात आणि त्याशिवाय इयर एंडिंग सुद्धा असतं. त्यामुळे प्रत्येकालाच इथं एनर्जेटिक राहायची गरज असते आणि त्यासाठीच आपण गृहिणी म्हणून असे छोटे छोटे उपाय घरामध्ये करूच शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा टास्क असतो तो ओटा स्वच्छ करायचा किंवा भांडी वगैरे घासायची. कारण आता उन्हाळ्याची सुरुवात असते त्यामुळे मुंग्या वगैरे येतात, थोडंसं सांडलं तरी किंवा कॉक्रोच व्हायला सुरुवात होते. आणि म्हणूनच स्वयंपाक झाला की लगेच किचन आवरायला घ्यायचं, पटकन स्वच्छ करायचं. भांडी अशीच टाकायची नाहीत तर मग ती सुकतात आणि पुन्हा ती घासत बसण्यामध्ये आपला खूप सारा वेळ जातो. त्यामुळे अशीच ती न टाकता पटकन भिजत घालावीत किंवा पटकन धुवून टाकावीत, म्हणजे आपला खूप सारा वेळ वाचतो. आणि खरंच जेव्हा आपण लादी वगैरे पुसतो किंवा किचन असं स्वच्छ ठेवतो ना तेव्हा आपोआपच आपल्या घरामध्ये एक थंडावा वाटतो. त्याच्यानंतर येते फळांची गोष्ट. तर उन्हाळा आहे म्हटल्यानंतर कलिंगड तर आलंच. तर कलिंगड आहे ते कसं बघून घ्यायचं, कारण आजकाल खूप सगळ्याच फळांमध्ये केमिकलचा वापर केला जातो. हे सेंद्रिय कलिंगड आहे. हे कसं ओळखायचं, तर हा जो असा डाग असतो ना तर शेतामध्ये जेव्हा कलिंगड असं ठेवलं जातं ना त्याच्यामुळे हा असा डाग येतो. तर असा डाग असलेला कलिंगड असतं ते चांगलं असतं. आणि द्राक्ष वगैरे सुद्धा असतात ना तर त्याच्यावरती तर खूप सारे केमिकल फवारलेलं असतं. तर ती आणल्यानंतर आधी व्हिनेगरमध्ये थोडा वेळ तरी अशी बुडवून ठेवावीत आणि मग त्याच्यानंतर ती स्वच्छ धुवून पुन्हा खायला घ्यावीत.
त्याच्यानंतर आपले पाय वगैरे खूप दुखतात किंवा गोळे येतात, तर त्यासाठी काय करायचं, पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाय ठेवून एक 15 ते 20 मिनिटं बसायचं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळीकडे झाडं लावायला हवीत. म्हणजे घरामध्ये सुद्धा आपण इनडोअर प्लांट लावू शकतो, तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपोआपच एक थंडावा, फ्रेशनेस वाटतो. तर हे आहे माझ्या घरातलं सॉन्ग ऑफ इंडियाचं झाड. तर जवळजवळ 2 वर्ष झालेत मी हे आणून, आणि हे फक्त असं उंच उंच वाढत चाललंय. किती सुंदर वाटतं. आणि घरामध्ये पण अशी आपण छोटी छोटी झाडं लावली ना, तर आपल्याला खरंच खूप फ्रेश सुद्धा वाटतं. झाडं आपल्याला आनंद देतात. आपोआप आपला मूड आहे ना, तो चांगला होतो. आणि त्याबरोबरच खूप सारा ऊन किंवा प्रकाश घरामध्ये येत असतो, तर त्यासाठी असे शियर कर्टन लावायचे. म्हणजे थोडासा हलकासा प्रकाश आणि हवा सुद्धा आतमध्ये येते, आणि त्याच्यामुळे घरातलं वातावरण आहे हवेशीर राहतं. आणि अशी वाऱ्यावरती डोलणारी पानं, फुलं, झाडं बघितली की आपल्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं. आणि उन्हाळ्यातला कंटाळा कुठल्या कुठे निघून जातो. आणि जेव्हा झाडांना पाणी वगैरे देतो ना, तेव्हा तर खरंच आपल्याला खूपच फ्रेश वाटतं. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा.